धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायला चालला? एक मिनिट थांबा. तुमची खरेदी या 3 गोष्टींशिवाय अपूर्ण आहे. या वस्तू घरात आणल्या तरच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन कायमची तुमच्या घरी नांदेल. धनत्रयोदशीला सोनं किंवा चांदी खरेदी करणं म्हणजे साक्षात धनलक्ष्मीला घरी आमंत्रित करण्यासारखं आहे. अशी श्रद्धा आहे की या दिवशी खरेदी केलेलं धन 13 पटीने वाढतं. तुमची परिस्थिती जेवढी परवानगी देईल तेवढंच घ्या. अगदी एक लहानसं चांदीचं नाणं किंवा सोन्याचा मणी घेतला तरी चालेल, कारण वस्तूच्या किमतीपेक्षा तुमची श्रद्धा जास्त महत्वाची आहे. घरात धन आलं पण त्यासोबत अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद नको का? म्हणूनच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे धातूचं भांड. तांब, पितळ किंवा स्टीलचं एक तरी नवीन भांड या दिवशी नक्की खरेदी करा. असं केल्याने घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही आणि अन्न लक्ष्मीचा घरात कायम वास राहतो. आणि आता तिसरी सर्वात शक्तिशाली गोष्ट, मातीचा एक छोटा दिवा. हा साधा दिवा नाही, तर हा कुटुंबाचा संरक्षक यमदीप आहे. धनत्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर तिळाच्या तेलाचा हा दिवा लावल्याने अकाली मृत्यूचा संकट टळतं आणि कुटुंबाला दीर्घायुष्याचं वरदान मिळतं. पौराणिक कथेनुसार याच दिव्याच्या प्रखर तेजाने आणि सोन्याच्या चकाकीने यमराजालाही राजा हेमाच्या पुत्राचे प्राण न घेता परतावे लागले होते. तर मित्रांनो, हे सूत्र लक्षात ठेवा. सोनं चांदी धन आणतं, भांडी घरात अन्न आणतात आणि दिवा तुमच्या आयुष्याचं रक्षण करतो. जेव्हा धन, अन्न आणि आयुष्य या तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात स्थिर होते.